ही पंचगंगा नदी वाहते. हे पाण्यातलं मंदिर आहे. ही शाहू महाराज ही चप्पल वापरायची. ही खास कोल्हापुरी चप्पल आहे वापरायची. ही व्हाईट कलरची आहे. 25,000ची चप्पल. त्या चप्पलांचं डिझाईन वेगळी आहे. कोल्हापुरातील अनेक प्रसिद्ध स्थळे पाहिले असले तरी कोल्हापूरची खरी शान असलेल्या कोल्हापुरी चप्पलची जवळून माहिती घेण्यासाठी मी मार्केटला निघालो. मित्रांनो, आपण आहोत कोल्हापूरमध्ये. कोल्हापूर म्हटलं की छत्रपती शाहू महाराज, कोल्हापूर म्हटलं की पहलवान की, कोल्हापूर म्हटलं की अंबाबाई, आणि कोल्हापूर म्हटलं की कोल्हापूरचे पैठण म्हणजे कोल्हापुरी चप्पल. तर आज ही कोल्हापुरी चप्पल आपण पाहायला चाललो आहोत कोल्हापूरमध्ये. तर बरेच दुकानं कोल्हापूरमध्ये आहेत. आपल्याला कोल्हापुरी चपला पाहायच्या आहेत तिथे जाऊन. आणि त्यासाठी इथून आपण वडणगे गावातून चाललेलो आहोत. तर तिथे पापा टिटी म्हणून काहीतरी एक स्पॉट आहे. तो पापा टिटी कोणता स्पॉट आहे ते पाहायचं आहे. त्याला उजव्या हाताला वळायचं आहे. येथून उजव्या हाताला जाऊया आणि इथून शॉर्टकट आहे. मित्रांनो, आपल्या उजव्या हाताला घाट आलाय. तो जरा घाट पाहूया. इथं पार्किंगची पण जागा आहे. साहेब, या घाटाला नाव काय हो? विसरलोय मी. पंचगंगा घाट. तर मित्रांनो, हा विसर्जन वगैरे सगळे गणपती विसर्जन होतात. पूर्ण कोल्हापूर सिटीचं गणपती विसर्जन इथे होतं. आणि इथं काही मंदिर आहेत. भरपूर पुराणात मंदिर आहे. खाली सगळे तेच तेच आहेत. एक 100-200 वर्षापूर्वी असे 100-200 वर्षापूर्वीचे मंदिर आहेत. बरं, इथं मला कोल्हापुरी चप्पल पाहण्यासाठी जायचं. तर पापा टिटी काय हो? पापा टिटी हेच की असं मार्केट आहे. पापा टिटी म्हणून मार्केट आहे. पापा टिटी नावाचा कोण माणूस आहे काय? नाही, एक तिकटी पडलेली होती. तिथे 4 रस्ते आले. बरं, 4 रस्ते आलेत. त्यामुळे ते पापा तिकटी नाव. पापा तिकटी. पापा तिकटी. पापाची तिकटी. मित्रांनो, पापा टिटी नाही, पापाची तिकटी. तर चला बघूया हा पंचगंगा घाट. आपण आलो आहोत पंचगंगा घाटावर. तो छत्रपती शिवाजी महाराज पूल. अलीकडचा जुना आहे आणि पलीकडचा नवीन आहे. जे काका आता सांगत होते की 117 वर्ष कोल्हापूरकरांनी तो वापरला आणि त्यानंतर तो बंद केला. आणि त्या बाजूचा तो नवीन. आणि त्या ब्रिजच्या खालून ही पंचगंगा नदी वाहते. हे पाण्यातलं मंदिर आहे. तिथं सुद्धा एक मोडकळीस आलेलं मंदिर आहे. नंदी आहे. इथे दीपमाळ आहे आणि खूप सुंदर मंदिर समोर सुद्धा आहे. तिथे काही लोक आंघोळी करतायत. इथं कपडे वाळत घातलेले आहेत. इथं कुठं आलायत तुम्ही? आता कोल्हापूर महालक्ष्मी. मी काय ह्या स्पॉटला काय म्हणतात? पंचगंगा नदीला. पंचगंगा नदी. आंघोळ केली काय? नाही, आलोय. आता आंघोळ करणार. आणि आंघोळ करून कुठे जाणार? महालक्ष्मी. महालक्ष्मी, ज्योतिबा. किती दिवस आहे अजून? 4 दिवस. 4 दिवस आहे. कुठून आलात म्हटलं तुम्ही? तुळजापूर. मुरुडेश्वर. तुळजापूर. मित्रांनो, जर कोल्हापुरात जर काही मंडळी आली तर या पंचगंगा घाटावर आंघोळ नक्की करतात. बरोबर? आंघोळ करून बसतं वाटतं. छान वाटतं. बरं, चला, थँक्यू. बाहेर गावावरून देवदर्शन करून आलेली मंडळी आंघोळीसाठी इथे थांबतात. या पंचगंगा घाटावर आंघोळ करतात आणि मग इथून पुढे जातात. इथेही बरीच मंदिरं आहेत. आणि इथंही मंडळी काही अर्पण करतायत. आपली चांगली पंचगंगा नदी घाण करतायत. हे आंघोळ करून आलेत. त्या बाजूला कोणी आंघोळ करतंय, कोण धुतंय, काही निर्माल्य त्यामध्ये टाकताय. आपली ही पंचगंगा साफ कशी राहील हे लक्षात ठेवलं पाहिजे. जाणकार मंडळींनी इथं निर्माल्य न टाकता कुंडीमध्ये निर्माल्य टाकून नदीची साफसफाई ठेवली पाहिजे. इथं कपडे धुवायचं काम चालू आहे. इथं वाळत टाकलेले आहेत. समोर दीपमाळ आहे.
इथे श्री सिद्धेश्वर महाराजांची समाधी आहे. बरं, हे सिद्धेश्वर महाराज हे छत्रपती शिवाजी महाराज दुसरे यांचे गुरु. हा, यांचे गुरु. बरोबर बरोबर. बरं, ही त्यांची इथे समाधी आहे. बरोबर, ही समाधी आहे. बरं. संजीवन समाधी आहे. हा हा. आपल्या उजव्या हाताला छत्रपती शाहू महाराजांची इथे प्रायव्हेट प्रॉपर्टी आहे आणि काही मंदिरं सुद्धा आहेत. तर इथं आपल्याला आता जाता येणार नाही आहेत, परवानगी घ्यावी लागेल. या इथं गेट आहे आणि हे मंदिर आहे. इथेही मंदिर आहे. मित्रांनो, इथं राजवाडे वगैरे दिसत आहेत. इथं मंदिरं आहेत आणि ही फार जुनी आहेत. समोर एक मंदिर आहे. मित्रांनो, मी प्रयत्न केला आत जाण्याचा, पण परवानगी नाही. तर खूपच अशा दुर्मिळ वास्तू इथे आहेत. आपण पंचगंगा घाट बघितला. आता जाऊया पापाची टिकटी म्हणजे कोल्हापुरी चप्पलच्या दुकानाजवळ. पंचगंगा घाट पाहून आम्ही गंगावेश मार्गे कोल्हापुरी चप्पल मार्केटच्या दिशेने निघालो. हो मालक, मला चप्पलाची दुकानं कुठे बघ. पापाची टिकटी. हा, बाबा तिकडे इथून लेफ्ट जायचं. हा गंगावेश आहे का? हे काय? गंगावेश आहे. गंगावेश. गंगावेश चौक ओलांडल्यानंतर गाडी पार्क करण्यासाठी जागा शोधू लागलो. तर अशा रीतीने नेटवर आपण पे अँड पार्क शोधलंय आणि इथे आपल्याला पार्किंग भेटली आहे. 50 रुपये आहेत. आणि आता इथून आपण पापाच्या टिकटीला जाऊया. समोर मंदिर आहे, लोक दर्शन घेऊन आलेले आहेत. मित्रांनो, हे तालीम मंडळ आहे. कोल्हापूरमध्ये पहिलवानकी ही पूर्वी फार केली जात होती. आता थोडंफार प्रमाण कमी आहे, पण कोल्हापूरचे पहिलवान हे संपूर्ण जगात फेमस आहेत. थोडं पुढे गेल्यावर रस्त्याच्या बाजूला काही रोपं ठेवलेली आढळली. कसली भाजी हो? पोकळा ना? अच्छा, ही वांग्याची रोपं. आणि कसलं रोप? मिरचीचं रोप. हे पण वांगे. आणि ते कसे रोप आहेत? कोबी. हे कांदा. कांदा, वांगे, ही मिरची, ही सगळी रोपं आहेत मित्रांनो. हे कसलं रोप आहे? टमॅटो. आणि हे शिमला मिरची. मार्केटच्या दिशेने पुढे गेल्यावर स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराजांचा पुतळा दृष्टीस पडला. आता चपलांची दुकाने दिसू लागली होती. कातड्यांचा तो विशिष्ट दरवळ जाणवायला लागला होता. पापाची तिकटी. पापाची तिकटी म्हणजे काय हो? हे परदेशी दुकान आहे ना, त्यांचे वडिलांचं नाव पापा म्हणून होतं. परदेशी दुकान. कुठलं परदेशी दुकान? बघा, कॉर्नर बीके परदेशी. बीके परदेश. हा, बघा, हे बीके परदेशी. बघा, इथलं बघा. बीके परदेशी. हे त्यांच्या वडिलांचं नाव पापा होतं, त्यामुळे त्यांच्या वडिलांचं नाव पापा होतं. त्यामुळे मग नाव तिकटी म्हणजे काय? तिकटी. चौक हो. तिकटी म्हणजे चौक. येथील स्थानिकांशी संवाद साधल्यावर पापाची तिकटी या नावाचा रंजक इतिहास समजला. असे म्हटले जाते की पूर्वी या भागात एक परदेशी गृहस्थ वास्तव्यास होते आणि त्यांचा येथे स्वतःचा व्यवसाय होता. प्रेमाने लोक त्यांना पापा म्हणत आणि या त्यांच्या नावावरूनच या चौकाचे नाव पापाची तिकटी पडले. विशेष म्हणजे छत्रपती राजर्षी शाहू महाराज आणि ते गृहस्थ यांची भेट येथे होत असे, असे काही जाणकारांकडून समजले. मित्रांनो, एवढी मोठी चप्पल आहे पहा. मित्रांनो, या छोट्या चपला आहेत पहा. हे. आणि इथे सगळ्यात जुनं दुकान आहे म्हणतात. मित्रांनो, असं सांगितलं जातं की हे सगळ्यात जुनं दुकान आहे. मित्रांनो, श्वान आहे तिथे आणि यांची भीती वाटते. ते इथेच बसलो. बरं, असं मला बाहेर माहिती पडलं की सगळ्यात जुनं दुकान तुमचं हा, आहे. आमचंच आहे. किती सालचं दुकान आहे तुमचं? तरी 1971 पासून आहे. 1971 पासून. 71.
आपल्या मागे घड्याळ आहे आणि ह्या घड्याळामध्ये विविध प्रकारच्या छोट्या छोट्या चपला लावल्यात आणि सर्व वेगळ्या वेगळ्या आहेत, सगळ्या वेगळ्या टाईपच्या आहेत. अतिशय सुंदर. मित्रांनो, चपलांच्या सर्वात जुन्या दुकानात आपण आलेलो आहेत. या गल्लीमधून आत आल्यावर नवयुग दुकान आहे. तर साहेब आपल्याला थोडी माहिती देतील. ही कुठली चप्पल आहे? ही शाहू चप्पल आहे. ही शाहू महाराज ही चप्पल वापरायची. बर. आवाजाची चप्पल. ही चालताना आवाज येतो. आवाज येतो. आणि ते शिकार करायला जात असताना पूर्वी शिकार करायला जायची. हां. तेव्हा ही चप्पल पायात घालायची, कारण ते साप विंचू वगैरे जवळ येत नाही म्हणून. बर बर बर. ही कापशी चप्पल. कापसी. कापशी चप्पल. पूर्वी कापशी एक गाव होतं, हा. अजून पण आहे. हा. तिथं कापशी सरकार राहायची. कापसी सरकार. कापशी सरकार. त्यांच्या पायात काय ही चप्पल असायची. त्यामुळे ह्याचं गावावरूनच या चप्पलचं नाव पडलं, कापशी चप्पल. कापसी चप्पल. ही चप्पल पहिलं तिथंच या टाईपची मित्रांनो कापसी चप्पल. हे जवळपास गाव आहे कुठे? हे जवळ आहे, कोल्हापूर जिल्ह्यातच आहे. जवळ. काय? बरं, आता ही बघूया. ही कुठली चप्पल? ही खास कोल्हापुरी चप्पल. ही कोल्हापूर. म्हणजे कापशी प्लस कुरुंदवाडी म्हणून एक चप्पल येते, बर. त्याचं कॉम्बिनेशन. ही खास कोल्हापुरी. कोल्हापुरी चप्पल. खास कोल्हापुरी चप्पल. मित्रांनो, ही खास कोल्हापुरी चप्पल आहे. थोडी जरा वेगळी आहे. आता ही पाहूया, सफेद कलरची. ही कार कुठली? टू कार्पेट. हा? कार टू कार्पेट. कार्टो कार्पेट. कार टू कार्पेट म्हणतात, म्हणजे पेपर कापशी. पेपर कापसी. पेपर कापशी. पण हे पण चामड्याचेच. हा, चामड्याचीच. मित्रांनो, अशा प्रकारे ह्याच्या खाली काय असं सोल येतं का? काय असं हे आहे, असंच वापरायचं. असंच वापरायचं आहे मित्रांनो. ही व्हाईट कलरची आहे. आता ही पाहूया. ही एकदम स्पेशल चप्पल आहे. ही स्पेशल चप्पल. ही चप्पल ही चप्पल जवळजवळ 25,000 रुपये याची किंमत आहे. 25,000 रुपये याची किंमत याची आहे. किंमत आहे. एकदम बारीक वर्क असते इथे. हो. आणि एक चप्पल बनवायला साधारण 2 महिने तरी लागले. 2 महिने तरी लागतात. मित्रांनो, 25,000ची चप्पल आणि खरंच बारीक वर्क केले आहे यामध्ये. आपण कोल्हापुरातल्या सगळ्या जुन्या दुकानामध्ये आहोत आणि साहेब आपल्याला माहिती देत आहे. तर आता पुढची चप्पल पाहूया. ही पण कापशी चप्पल. ही लिंगणूर कापशी म्हणायची. लिंगडोर. लिंगणूर. लिंगणूर. लिंगनूर. लिंगनूर. लिंगणूर नावाचं एक गाव आहे, कागल जवळच. कागल जवळच. तिथे ही चप्पल तयार होते. बर. मित्रांनो, ही लिंगनूर चप्पल, लिंगनूर नावाची गावावरून काही चप्पलांची नावं ठेवलेली आहेत. तर ही पण अतिशय सुंदर आहे आणि बारीक नक्षी आहे यामध्ये. आता याबद्दल सांगा. ही आजरा कापशी म्हणतात याला. आजरा तालुका आहे ना, आजरा तालुका. हा, तिथल्या कारागिरांनी तयार झाले, त्यामुळे याचं नाव आजरा कापशी ठेवले. आजरा कापशी. अच्छा. मित्रांनो, हा एक प्रकार आहे आणि यातही बारीक नक्षीकाम आहे. आपण प्रत्येक चप्पल पाहतोय आणि त्यांचं डिझाईन वेगळं आहे. ही कुठली चप्पल? ही मगाशी मी तुम्हाला म्हटलं ना, कुरुंदवाडी. कुरुंदवाडी. हा. ही कॉम्बिनेशन मध्ये होती. बर बर. तो एक कलर वेगळा, हा एक कलर वेगळा. कलर काय कुठला पण करता येईल. ही कुरुंदवाडी चप्पल. ही कुरुंदवाड सरकार ही चप्पल वापरायची. कुरुंदवाडी सरकार ही चप्पल वापरायची. ब्रिटिश कालीन. ब्रिटिश कालीन. मित्रांनो, ही पण वेगळी आहे. सगळ्या चपलांचं डिझाईन वेगळी आहे आणि त्या गावातील त्या राजे महाराजे जे सरकार होते, ती ज्या चपला वापरत असत त्या चपलावरून, त्या डिझाईनवरून यांनी त्या चपला बनवलेल्या आहेत. ठीक आहे. ही करायची आपली. ही आवाजाची कापशी. ही आवाजाची कापसी. आवाजाची कापशी म्हणजे ही चप्पल आहे ना, आपण कापशी बघितली, हो हो. त्यातलीच फक्त ही आवाज होती. आवाजवाली. बरोबर. आवाज आहे ना. बरोबर. आवाजही येतोय बघा. चालल्यावर मस्तपैकी आवाज येऊ शकतो याचा. चालून बघू शकतो. हो हो हो. बघा. अरे बापरे मित्रांनो, फार दणकट आहे. किती काय, अर्धा किलोची असेल काय? आणि ही 10 तळी चप्पल म्हणतात त्याला. 10 तळी म्हणजे 10 तळ आहे. 10 तळ आहे त्याला. पूर्ण लेदर स्टिचिंग. अच्छा. 10 तळ शिवलेले असते. बर बर बर. ह्याला तळ 10 आहेत. ह्याचा बेस एकदम जाड आहे आणि काही चपलांचा बेस एकेरी आहे आणि याचे 10 याला लेअर आहेत खाली. तर ह्या चपलांचे विविध प्रकार आहेत मित्रांनो इथे पाहायला. 10 तळी चप्पल आणि याचं नक्षीकाम बघा. अतिशय कोरीव, अतिशय नाजूक असं. साहेब, याची किंमत किती असेल अंदाजे तरी?
ही तर 10,000 रुपयाची. हे 10,000 रुपयाचे 10,000 रुपये. बरं 10,000 रुपये ही चप्पल मित्रांनो. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 प्रकारच्या चपला मित्रांनो आपण पाहिलेल्या आहेत. तुम्हाला परत एकदा दाखवतो. काय नाव आहे याचं? ही लेडीज शाहू चप्पल म्हणतात, म्हणजे जेंट्स शाहू चप्पल आहे ना मगाची बघितली. हो जेंट्स शाहू चप्पल. त्यातली लेडीज. ही लेडी चप्पल आहे. Ladies. तर ही किती वर्ष डिझाईन जुनी म्हणतायत तुम्ही? घ्या बोलू. तरी 150 वर्ष जुनी डिझाईन. 150 वर्षापूर्वीची जुनी डिझाईन. अजून एक आहे ते. हे अजूनही ते डिझाईन यूज करून ह्या चप्पल बनवतात. ही सुद्धा लेडी. हा लेडीज. प्युअर हँडमेड आहे. मित्रांनो हे प्युअर हँडमेड आहे आणि ही सध्याची डिझाईन आहे. नाही सर, पूर्वीपासूनचे आहेत, म्हणजे 20-30 वर्ष झाले असतील चालू आहे. बरं बरं. हे 70 वर्षाचे आजोबा आहेत, ते बनवतात. 70 वर्षाचे आजोबा आहेत ते ही डिझाईन बनवत आहेत. मित्रांनो लोक घ्यायला आले. इथं प्युअर लेदरचे शूज आहेत. ही एकदम चप्पल. ही कुठली आहे? ही पण लेडी. देसुरी चपली म्हणतात याला. काय नाव? देसुरी चपली. ही शिवाजी महाराजांच्या काळातली. म्हणजे पूर्वी दूधवाल्या बायका हे चप्पल वापरतात. दूधवाल्या बायका या चप्पल वापरायच्या पूर्वी साहेबांच्या म्हणण्यानुसार छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात या चपला वापरल्या जात असत. त्यावेळच्या दूधवाल्या बायका किंवा इतर कामगार या चपला वापरायच्या असं त्यांचं म्हणणं आहे. चालताना ही चप्पल वाजते आणि पूर्वी अशाच चपला वापरल्या जात असे. जंगलातून किंवा झाडीझुडपातून किंवा गवतातून जाताना विंचू वगैरे चावू नये, आपल्यापासून दूर पळावे, जनावरं श्वापदं आपल्यापासून दूर पळावे यासाठी पूर्वी अशा चपल्या बनवल्या जात असे. प्युअर ओरिजिनल लेदर. लेदर येणार. आता अँकल शूज आहे, हां चेल्सी शूज म्हणतात आता. चेल्सी. प्युअर लेदर येणार. आतून अस्तर सगळं लेदरचं येतं. बरोबर 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 टोटली ओरिजिनल लेदर येणार. सोल लेदरचा येतो. बरोबर बरोबर. थिकनेस टिकायला वगैरे मजबूत आहे. मजबूत आहे. हा एक हा अँकलमध्ये टोकवाला केलेला आहे, जसे राजा महाराजे घालतात बर. त्या पद्धतीने केलेला आहे तो. अच्छा. वा वा अतिशय त्याला चेन सुंदर. आहे, अँकल सारखा आहे. आणि हे बंटू टाईप आहे. हे ओरिजिनल लेदरचं आहे. बर. हे कट साईज मध्ये आहे, असं आहे. हे कट साईज हे ओरिजिनल लेदर मध्ये बंटू आले. बर. काय नाव? बंटू. काय? बंटू. बंटू. बंटू ओरिजिनल लेदरचं, चांबडी शिलाईला पूर्ण आहे. मला बंटू शूज म्हणता येईल काय? बंटू शूज. बंटू शूज. मोजडी म्हणू शकताय. मोजडी पण. हा. माझा आदित्य राजेंद्र कदम. कदम. 1971 पासून म्हणजे वडोलोपार्जित. हा. तेव्हापासून तुम्ही आता इथे माझ्या आजोबांनी व्यवसाय सुरू केला. सुरू केला आणि तेव्हापासून आजतागत तुम्ही सांभाळतात. हा. पण सर्वात महाग चप्पल कितीला विकली गेली इथे? सर्वात महाग चप्पल इथं 25,000 पण गेलेली. 25,000 आणि सगळ्यात स्वस्त? सगळ्यात स्वस्त चप्पल आमच्याकडे त्यावेळी, म्हणजे आमच्या आजोबा होते हां. त्यावेळी 7-8 रुपयेपर्यंत 7-8 रुपये. बरोबर बरोबर बरोबर. त्यावेळी चप्पल होती, कापशी चप्पल होती. कापशी चप्पल. मित्रांनो ही सगळ्यात महाग चप्पल 25,000ची. खूपच. आणि ही एवढी महाग का जरा सांगाल का? आणि ह्याच्यावर बारीक वेणीचं वगैरे काम आहे. बारीक वेणीचं हा, काम आहे. एकदम हस्तकलाच आहे एक हा. प्रकार, चर्मशिल्प आहे. बर. आणि पूर्ण बारीक वेणे, हे पानाची डिझाईन, हे सगळं हातावर कटिंग असते. बरोबर बरोबर. पूर्ण चप्पल हँडमेड असते. पूर्ण चप्पल. पूर्ण चप्पल. आणि ह्याची शिलाई वगैरे बघा. हा इथं मागे पण डिझाईन आहे याला. डिझाईन आहे, शिलाई एकदम बारीक आहे. बाकीची चप्पल कशी मोठी असते, हा 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 हा. हे कसं एकदम फिनिशिंग चप्पल, फिनिशिंग असते. त्यामुळे याची आणि 25,000 हे किंमत. चमडं पण वेगळं असते. अच्छा ह्याचं चमडं सुद्धा हे चमडं वेगळं. जाड असते, एवढं असते. हे लेदर असतं नाही चमडं, हे जाड असतं. बर. हे टकटून बारीक केलेलं असतं. अच्छा आयला थापटून बारीक केलेलं असतं आणि ती तेवढ्या वेळ टिकते सुद्धा. हे चप्पल ज्यांनी तयार केले ना, त्याचं नाव पण आहे, कारागिराचं नाव पण असतं. अच्छा राज म्हणून लिहिलेलं आहे इथे. ओके
हो, आणि ही अशी काचेमध्ये ठेवलेली आहे. हे असते सॉफ्टमध्ये असते. मित्रांनो, आता इथे काही ह्या पेट्रोल पंपची बॅग पेट्रोल पंपची बॅग, बरोबर, कॅश ठेवण्यासाठी कॅश इथे या. हेवीमध्ये येत्या हां, ओके, हे कसं या बॅग आहेत ना, ह्याला मशीनचा वापर केलेला असतो. बरोबर, ह्याला मशीनचा पूर्ण वापर. हँडमेड. ती पूर्ण हँडमेड आहे. ओके मित्रांनो, अशा प्रकारे आपण फारच चपल्या पाहिल्या आणि ते जेन्युइन दुकानात आलो होतो. आणि या फडणवीस बोर्डमध्ये ह्या मुख्य चप्पल लेनच्या आतमध्ये नवयुग हे दुकान महालक्ष्मी मंदिराजवळ असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज चौकासमोर, जिथे छत्रपती शिवाजी महाराज मार्केट आहे, त्याच मार्केटच्या शेजारच्या गल्लीत हे दुकान आहे.